नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आता आपण आहोत रंगशारदा हॉटेलमध्ये. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मुलाखती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. मात्र या ठिकाणी मुलाखती सुरू आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी जागावाटप चर्चा सुरू आहे. आणि या ठिकाणी सर्व 227 वॉर्डच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती सुरू आहेत. सर, एकीकडे जागावाटप चर्चा सुरू आहे आणि या आता 227 सर्व वॉर्डाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. 227 वॉर्डवर इच्छुकांची उमेदवाराचा आज जे मुलाखतीचा कार्यक्रम आहे तो नियोजित आहे आणि दरवर्षी तो घेण्यात येतो आणि प्रत्येक राजकीय पक्ष सर्वच वॉर्डवर जी काय इच्छुकांची मुलाखती घेत असतो त्यानुसार आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात. मग 150 जागांवर एकमत होत झाल्याची माहिती मिळत आहे. पण या अगोदर 52 जागांची ऑफर दिल्याची बातमी आली होती. नाही, असली कुठलीही बातमी आली नव्हती आणि त्याला काही कोणी अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाहीये. आज जे आहे ते अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे घोषणा झाली की 150 जागांवर आता आमची सहमती आहे आणि 150 उर्वरित ज्या जागा आहेत त्या जागांवर पण चर्चा करून त्याच्यातून मार्ग निघेल आणि 2च दिवसात माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे युतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली घोषणा. राष्ट्रवादी पार्टी सध्या कुठे युतीमध्ये दिसत नाहीये. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने भूमिका घेतली की नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालीच्या मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर निवडणूक लढायची नाही आणि तोच निर्णय कायम आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्याला दिसून येते. सर, यावरच सुप्रिया सुळेंनी असं म्हटलंय की त्यांना सना मलिक चालते पण नवाब मलिक का चालत नाही. सोयीनुसार वापर केला जातो नवाब मलिक. नाही, तसं काय नाही. ते सुप्रिया सुळे काही बोलत असतील त्यांच्या वक्तव्याला गांभीर्याने लक्ष देऊ नये आपण. हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा निर्णय आहे. सर, दोन भाऊ आता एकत्र येते, युती होत्या त्यांची, याचा कुठंतरी परिणाम होईल मग तुमच्या मतांवर? नाही, कुठलाही परिणाम होणार नाहीये. मुंबईची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल. कुठल्या भावाच्या भावकीच्या ह्याच्यावर निवडणूक लढली जात नाहीये. ही निवडणूक लोकांच्या प्रश्नांशी, लोकांच्या परिवाराशी, लोकांच्या व्यक्तिगत समस्यांशी निगडीत असते आणि मला संपूर्णतः विश्वास आहे, लोकांचा विश्वास महायुतीवर आहे. महायुतीच मुंबईचा विकास करू शकते, मुंबईच्या समस्या सोडू शकते आणि केंद्रात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्याचा लाभ मुंबई महानगरपालिकेला मिळणारच आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल. मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल असं मत माजी खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलंय. आणि ही निवडणूक कुठल्या भावकी आणि भावाच्या जीवावर निवडणूक लढवणार नाही, तर मराठी माणसाच्या जीवावर निवडणूक लढवली जाईल असं मत खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.